विधानसभा उपाध्यक्षपद आणि विरोधी पक्षनेतेपद विरोधी पक्षांना मिळावं यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। विधानसभा अध्यक्षांची बिनविरोध निवड करण्यास विरोधकांनी सहकार्य केल्यास त्यांना उपाध्यक्ष पद देण्याची पूर्वी राज्यामध्ये प्रथा होती, तर विरोधी पक्षनेतेपदासाठी त्या पक्षाचे विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या किमान 10% आमदार निवडून आले असावेत अशी अट आहे। सध्या कोणत्याही विरोधी पक्षाकडे 29चं संख्याबळ नाही, मात्र महाविकास आघाडीनं निवडणूक पूर्व युती केल्यानं तीनही पक्षांचं एकत्रित संख्याबळ लक्षात घेऊन विरोधी पक्षनेतेपद महाविकास आघाडीतील पक्षाला देण्याची विरोधकांची मागणी आहे। अजय माने आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, विधानसभा उपाध्यक्षपद आणि विरोधी पक्षनेतेपदाची महाविकास आघाडीची मागणी आहे, ही मागणी मान्य होणार का? त्या संदर्भात काय हालचाली सुरू आहेत? खरं तर ही मागणी मान्य होणार का हा प्रश्न जो आहे तो आज सोडवला जाईल, कारण की कालच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हणजे भास्कर जाधव असतील, विजय वडेट्टीवार असतील काँग्रेसचे, किंवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील यांनी मुख्यमंत्र्यांची देवेंद्र फडणवीस यांची काल भेट घेतली आणि त्यांनी म्हटलं की विधानसभा अध्यक्षपद जे ते तुमच्याकडे ठेवा आणि उपाध्यक्षपद जे ते आमच्याकडे द्या, विरोधी पक्षाला द्या। तसेच विरोधी पक्ष नेत्यापदासाठी सुद्धा मागणी जी ती केलेली आपल्याला पाहायला मिळते। आज सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जर पाहिला तर जर 10% संख्याबळ नसेल तर विरोधी पक्षनेतेपद जे ते येत नाही। त्यामुळे 29 आमदार कोणत्याच पक्षाकडे नाही आहेत विरोधात, त्यामुळे ते विरोधी पक्षनेतेपद देणार की नाही हा प्रश्नचिन्ह। आता आपण ह्याच्या संदर्भात ते कसे लावतात तर दिल्लीत ज्यावेळेस आम आदमी पार्टी पक्षाचं सरकार आलं त्यावेळेस दिल्लीत एकंदरीत जर पाहिलं तर 67 आमदार आम आदमी पक्षाचे निवडून आले होते आणि 3 आमदार केवळ भाजपचे निवडून आले होते। पण त्यावेळी आम आदमी पक्षाकडून जे ते भाजपला विरोधी पक्षनेतेपद जे ते देण्यात आलं होतं, तशीच मागणी जी ती ह्या ठिकाणी सुद्धा करण्यात आलेली आहे। या संदर्भात फडणवीस असतील किंवा राहुल नार्वेकर असतील जे आता होणारे अध्यक्ष आहेत, त्यांनी म्हटले की माझ्याकडे जेव्हा कारभार येईल त्याच्यानंतरच मी यावर जे टिप्पणी करेल। आता यात महत्त्वाचं म्हणजे की विरोधकांकडून सतत ती मागणी केली जाते, पण सत्ताधारी पक्ष ही मागणी मान्य करणार का हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। दुसरा जर मुद्दा पाहिला आपण या सगळ्यामध्ये ते 1999ला ही परंपरा जी ती मोडीत गेली होती असं मत सुद्धा भास्कर जाधव यांनी मांडलेलं। या आधी असं होतं की ज्यावेळेस अध्यक्षपद सत्ताधारी पक्षाकडे जातं त्याच्यानंतर उपाध्यक्षपद जे ते विरोधकांकडे जायचं असा पायंडा जो आहे तो महाराष्ट्राच्या राजकारणात होता। पण 1999ला हा पायंडा जो आहे तो मोडीत काढला आला आणि सत्ताधारी पक्षाने अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपद हे दोन्ही आपल्याकडेच ठेवलं होतं। त्याच्यानंतर मग प्रत्येक वेळी निवडणुका होऊनच उपाध्यक्ष अध्यक्षपदासाठी जे वर्णी लागली गेली होती आणि आता यंदाच्या महाराष्ट्राच्या राजकारणात महायुतीला थेट घवघवीत यश जे 230 जागांचं आलेलं आहे, तर दुसरीकडे विरोधी पक्षाकडे संख्याबळ असावं 29 म्हणजे 28 असावं पण 29 पूर्णत्व असावं, एवढंच संख्याबळ एकाही पक्षाकडे बरोबर आहे। एकाही पक्षाकडे 29चं संख्याबळ नाहीये, पण निवडणूक पूर्व आघाडी लक्षात घेता आम्हाला ते पद मिळावं अशी मागणी आहे महाविकास आघाडीची। अर्थात ती मान्य होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। अजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।